नमस्कार, मी वैभव पालवे प्रजासंवादमध्ये आपलं स्वागत करतो। बरोबर 10 महिन्यापूर्वी मे 2025 मध्ये आपण याच ठिकाणावरून एक बातमी केली होती। वाडा नगर पंचायत हद्दीतील बांबेरे यांच्या घरापर्यंत हा जो रस्ता आहे कवटेपाडा अंतर्गत कवटेपाडाकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती बांबेरे यांच्या घरापर्यंत एक संरक्षक भिंत बांधण्यात आली होती। त्यावेळी ज्या ठेकेदाराने हे काम घेतलं होतं ते माही कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराने कॉन्क्रीट ऐवजी प्रचंड दगडांचा वापर करत ही संरक्षक भिंत उभारली अशा पद्धतीचं आपण वृत्त प्रसिद्ध केलं होतं। आणि त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेने तातडीने कागदांचे म्हणजे कारवाई करत एक कागदी घोडे नाचवले आणि ही भिंत निष्कासित करण्याचा आदेश मुख्याधिकारी मनोज पष्टे यांनी काढला होता। तर आपण आज 10 महिन्यानंतर नेमकी काय कारवाई झाली ती काही त्याचे दृश्य जे आहेत व्हिडिओ आहेत ते आपण पाहूया आणि त्यानंतर या संदर्भामध्ये अधिक चर्चा करूया। तर प्रेक्षकांनो आपण बघू शकतो ही जी दगडांचा वापर करून जी एक संरक्षक भिंत इथे उभारण्यात आलेली आहे जे माही कन्स्ट्रक्शन आहे माध्यमातून हे बांधकाम करण्यात आलेलं आहे। त्यांनी हा ठेका घेतलेला आहे। ही आपण बघू शकतो संरक्षक भिंत पूर्ण रस्त्याला अशी एक साधारण 60 मीटर पर्यंत आता उभी दिसते आणि उर्वरित जी भिंत आहे तिचं पाडण्याचं काम त्यांनी केलंय। परंतु नगरपंचायत प्रशासनाने ही जी काही जे बांधकाम आहे ते पाडताना काय पद्धतीची कारवाई केली ते आपण इथे बघू शकतो। या सगळा दगड या सगळ्या भिंतींमध्ये वापरल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय। मी माझे सहकारी आहेत त्यांना सांगतो की ह्या जरा दगडी सगळ्या आपण दाखवू शकाल। आणि हा सगळा मलबा त्यांनी काही इथे टाकलाय काही उचलून त्यांनी बाहेर घेऊन गेले कारण त्या दगडी लपवण्याचा प्रयत्न केलाय असं एकंदरीत दिसतंय की हा सगळा मलबा इथे पडलेला आपल्याला दिसतो। आणि ह्या सगळ्या दगडी आहेत दगडांचा वापर कशा पद्धतीने या भिंतींमध्ये केलेला आहे हे आपल्याला स्पष्टपणे दिसतंय। तर ही जी भिंत आहे ती पाडलेली आहे। प्रत्यक्षात कारवाई करताना नगरपंचायतीचे अभियंते या ठिकाणी उभे होते किंवा नाही याचा सुद्धा शोध घ्यावा लागणार आहे। त्या ठेकेदारालाच फक्त हे काम काढून टाकावं आणि नव्याने बांधकाम करावं अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या असतील। परंतु या ठेकेदारावरती काळ्या यादीत त्यांना टाकण्याची कारवाई झाल्याशिवाय खऱ्या अर्थानं भ्रष्टाचाराला आळा बसणार नाही आणि त्याचा एक धडा सगळ्याच ठेकेदारांना मिळेल। तर आपण ही सगळी भिंत एक 60-70 मीटरची आपण बघू शकतो जिचं बांधकाम या आत्ता पाडण्यात आलेलं आहे। तर प्रेक्षक हो, नगरपंचायत प्रशासनानं
नेमकी काय कारवाई केली ही आपण पाहिलेत। एक 50 ते 60 मीटरपर्यंतची ही भिंत तोडण्यात आलेली आहे आणि उर्वरित भिंत अजून आपल्याला उभी असल्याचं दिसतंय। त्याच्यावर कारवाई केली जाईल अशा पद्धतीचं नगरपंचायत प्रशासनाचं म्हणणं आहे। परंतु गेली 10 महिने या भिंतीवरती कारवाई करण्यासाठी जर नगरपंचायत प्रशासनाला लागत असतील आणि जे मुख्याधिकारी आहेत मनोज पष्टे, त्या मनोज पष्टेंना एका संरक्षक भिंतीवरती कारवाई करण्यासाठी 10 महिन्यांचा कालावधी लागणार असेल तर त्यांच्या एकूणच कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उभं राहतंय। खरं तर नगरपंचायतीमधील जो प्रशासकाच्या काळामधला जो कारभार आहे तो काय पद्धतीचा सुरू आहे हे आपण सगळे नागरिक जाणतोच आहोत। म्हणजे कशा पद्धतीचं टक्केवारी राज या नगरपंचायतमध्ये सुरू होतं आणि त्यामुळे मनोज पष्टे हे जरी मुख्याधिकारी असले आणि प्रशासक जरी असले तरी त्यांची ठेकेदारांवरती कारवाई करण्याची हिंमत होत नव्हती। मागील 10 महिने या भिंतीवरती कारवाई करण्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही। एवढं कार्यक्षम कर्तृत्व एक अधिकारी म्हणून त्यांचं आपल्याला दिसतंय। माही कन्स्ट्रक्शन हा ठेकेदार, त्यांचं या ठेकेदार म्हणून नगरपंचायतीमध्ये प्रचंड असं वर्चस्व आहे। म्हणजे या संरक्षक भिंतीचं बांधकाम पाडण्यासाठी जे JCB आणि पोकलंड लागतं त्याचा सुद्धा ठेका ह्या माही कन्स्ट्रक्शनकडे आहे। हे किती खेदजनक आहे हे आपण पाहिलं पाहिजे। म्हणजे ज्या ठेकेदारावरती स्वतःवरतीच कारवाई करायला स्वतःच्याच मशीन लागतात आणि तो वारंवार प्रशासनाची दिशाभूल करून तो ठेकेदार आपली वाहनं किंवा ते संरक्षक भिंत पाडण्यासाठी पोकलँड असेल किंवा JCB असेल इथे आणत नसेल तर हे प्रशासन म्हणून नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज पष्टे आणि या बांधकाम विभागाचे नगर अभियंता घनवट यांना ठेकेदार काय पद्धतीनं मोजतात हे याच्यातनं आपल्याला दिसतंय। मुळामध्ये ही संरक्षक भिंत उभी राहत असताना प्रशासनाची ही जबाबदारी होती की जवळजवळ साधारण आता 60 मीटरपर्यंत हे बांधकाम पाडण्यात आलं आहे आणि 60 मीटरपेक्षा जास्त एक 70-80 मीटर अजून बांधकाम उभं आहे। म्हणजे एवढी मोठी भिंत भर उन्हाळ्यात उभी राहत असताना मे महिन्यामध्ये या एकूणच जे काही बांधकामांवरती जी देखरेख करणारी किंवा त्यांचं अंदाजपत्रकांपासून मूल्यांकनापर्यंत ज्यांचं काम बघण्याचं जे कुरतडकण म्हणून जे आहेत, जी एक एजन्सी आहे, त्या एजन्सीला हे दीड महिना जे काम चाललं त्या कामामध्ये दगड टाकले जातात। हे आमच्यासारख्या पत्रकारांनी उघड केल्यानंतर कळत असेल तर काय पद्धतीच्या या एजन्सीज काम करतात हे सुद्धा लक्षात येतं। मुळामध्ये केवळ हे बांधकाम निष्कासित करून चालणार नाही तर ज्यांची जबाबदारी आहे की चांगल्या पद्धतीचं गुणवत्तापूर्ण काम केलं जावं त्या कुरतडकर जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे। ती जी काही एजन्सी आहे तिचं नाव आहे मेसर्स अतुल कुरतडकर म्हणून जी एजन्सी आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। कारण एवढं मोठं बांधकाम त्याच्यामध्ये दगडांचा प्रचंड वापर झाला, अशा पद्धतीचं बांधकाम कुरतडकर आणि त्यांची टीम किंवा त्यांचे जे काही अधिकारी इथे या सगळ्या कामांवरती देखरेख करतात ते आणि नगरपंचायतीचे अभियंता घनवट यांच्यावर सुद्धा जबाबदारी ही निश्चित केली जाते। का तांत्रिकदृष्ट्या काम पाहणं ही त्यांची जबाबदारी आहे। असं असताना राजरोसपणे दगडांचा वापर करून भिंती उभ्या राहत असतील तर हे एकूणच नगरपंचायत म्हणून मुख्याधिकारी मनोज पष्टे यांच्या कार्यक्षमतेवरती आणि त्यांच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उभं राहणार आहे। एरवी मनोज पष्टे हे मुख्याधिकारी म्हणून अगदीच नाकाने कांदे सोलत असतात असं आम्ही नेहमी वारंवार म्हणत असतो। त्याचं कारणच हे आहे की एवढी मोठी भिंत उभी राहिल्यानंतर सुद्धा त्यांना या भिंतीवरती कारवाई करण्यासाठी 10 महिन्यांचा कालावधी लागत असेल तर त्यांचे हात नेमके कशाखाली अडकलेत हा प्रश्न उभा राहतो। ठेकेदारांशी असलेलं साटेलोटं आणि त्यांच्याशी यांचे असलेले हितसंबंध हे गुंतल्यामुळे ठेकेदारांवरती कारवाई करण्याची हिंमत ही मुख्याधिकारी म्हणून मनोज पष्टे यांची झाली नव्हती। आत्ता त्यांचे अधिकार आता मर्यादित झालेले आहेत। म्हणजे एकीकडे नगरपंचायतीमध्ये नव्याने सत्ता इथे बसलेली आहे, जे नगराध्यक्ष म्हणून रीमा गंधे आहेत, उपनगराध्यक्ष मनीष देहरकर आहेत आणि बांधकाम समितीचे सभापती
अजिंक्य पाटील आहेत. ही मंडळी आता नगरपंचायतीचा कारभार पाहत आहेत आणि मुख्याधिकारी आता जरा दुय्यम भूमिकेत गेलेत. त्यामुळे त्यांचा नाईलाज झाला की काय या सगळ्या कारवाई करताना आता ते ठेकेदाराला पाठीशी घालू शकले नाहीत का असा प्रश्न इथे निर्माण होतोय. मनोज पष्टे हे मागील अडीच वर्षापासून या नगरपंचायतीचे मुख्याधिकारी आहेत आणि प्रशासक म्हणून त्यांनी काम केलं. प्रशासक म्हणून काम करत असताना ज्या पद्धतीची कामं वाडा शहरात झालेली आहेत, हे वाडा शहर खरंच विकास झालेला आहे की भकास बनवलेला आहे याचा शोध आपण घेतला पाहिजे आणि नागरिक म्हणून सजगपणे या सगळ्या कामांकडे आपण बघितलं पाहिजे असं वाटतं. मुद्दा या भिंत पाडण्याचा नाही, तर ही भिंत निष्कासित करून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकलं तरच मुख्याधिकारी मनोज पष्टे यांच्या कारभारावरचं हे किलमिश आहे किंवा किटाळ आहे ते दूर होईल. कारण भ्रष्टाचारांना पाठीशी घालत 10 महिने जर एखादी कारवाई होत नसेल तर मनोज पष्टे हे धुतल्या तांदळासारखे नाहीत एवढं मात्र निश्चित.